पुण्यात महिला सुरक्षा वाऱ्यावर. छेडछाड, बलात्कार, विनयभंगानं पुणे हादरलं. पुण्यात 40 दिवसात 56 बलात्कार. पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटतायत. मात्र हे कमी होतं की काय? पुण्यात धावत्या कारमध्ये आयटी कंपनीतील महिलेसमोर कॅब चालकानं अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेसोबत कॅबमध्ये नेमकं काय घडलं पाहूया. 41 वर्षीय महिलेनं ॲग्रिगेटर ॲपवरून कॅब बुक केली. गाडी संगमवाडी मार्गे पाटील इस्टेट भागात आल्यानंतर ड्रायव्हरनं आरसा सेट केला. ड्रायव्हरनं आरशात महिलेला पाहून अश्लील चाळे सुरू केले. सिग्नलला गाडी थांबताच घाबरलेल्या महिलेनं पळ काढला. जवळच असलेल्या खडकी पोलिसात महिलेनं तक्रार दाखल केली. कॅबचा ड्रायव्हर उत्तर प्रदेशचा असल्याचं स्पष्ट झालंय. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार आणि कॅबमधील विनयभंग एवढंच नाही तर पुण्यात दररोज एकापेक्षा जास्त महिलांवर बलात्कार किंवा विनयभंग होत असल्याची चक्रावून टाकणारी आकडेवारीच समोर आली. 2023 मध्ये पुण्यात बलात्काराचे 410 तर 738 विनयभंगाच्या घटना. 2024 मध्ये 505 बलात्कार तर 866 विनयभंगाचे प्रकार. 2025च्या सव्वा महिन्यात 56 बलात्कार तर 125 विनयभंगाच्या घटना. पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. गृह खातं हे लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी वापरण्याचा सल्ला राऊतांनी दिलाय, तर वडेट्टीवारांनी मात्र शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय. विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरतायत. हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतील. शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता. हे आता या सरकारने, आमचं सरकार गेलं, सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती. त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती या कायद्याची, पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही. यांना यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेची अजिबात चिंता नाही. आधी बोबदेव घाटात तरुणीवर झालेला अत्याचार, त्यानंतर स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर झालेला बलात्कार या घटना सातत्यानं घडतायत. मात्र या प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे पोलीस ही विकृती ठेचण्यासाठी कधी पोलिसी खाक्या दाखवणार आणि या विकृतांच्या मुसक्या कधी आवळणार याकडेच लक्ष लागलंय. सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.